नमस्कार मंडळी, मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे। अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं संत ज्ञानेश्वर माऊलींना। संत ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेचं रूपांतर, भगवद्गीतेचं सारांश म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली आपल्यासाठी। हा अमृताचा ठेवा की माणसानं जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं, भक्ती करावी कशी, हे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला हा अमृताचा ठेवा ठेवला आपल्यासाठी। हरिपाठ लिहिला। आपलं संपूर्ण कार्य पूर्ण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली। बांधवांनो, ज्ञानेश्वरी म्हणजे स्तोत्रांची आणि मंत्रांची महाराणी। जर मनापासून आपण ज्ञानेश्वरी वाचली ना, तर त्याच्यातून उत्पन्न होणारं विलक्षण दिव्य तरंग अनेक रोगापासून आपल्याला मुक्ती देते। तर बांधवांना, व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की ज्ञानेश्वरी मधल्या 5 अशा ओव्या आहेत की त्या जर आपण नित्य नेमानं वाचल्या, विश्वासानं वाचल्या, श्रद्धेनं वाचल्या, तर आपले अनेक आजार बरे होऊ शकतात। त्या ओव्या कोणत्या 5 आहेत, त्या कशा म्हणावयाच्या, त्या आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्याच्या आधी मी आपल्याला सांगतो बांधवांनो, मंत्रशक्तीची ताकद ही फार मोठी की दगडाचं सोनं सुद्धा मंत्राने होऊ शकतं। का तर बांधवांनो, संत ज्ञानेश्वर माऊली भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि भगवान विष्णूंना योग शक्तीचा पती म्हटलं जातं, मायापती म्हटलं जातं। मूळ योग शक्ती ही भगवान विष्णूंच्या पासून तयार झालेली। गाथा नवनाथांची मालिका पाहिली असेल आपण, नवनाथ ग्रंथ आपण वाचला असेल की नवनारायणची ताकद किती, मंत्रशक्तीने डोंगर सुद्धा सोन्याचा केलता नाथांनी। तर बांधवांनो, संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु म्हणजे त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ होते आणि निवृत्तीनाथ हे मच्छिंद्रनाथांचे शिष्य होते। म्हणजेच बांधवांनो, याचं मूळ आपल्या थोडक्यात सांगतो की या नाथ संप्रदायापासूनच हा वारकरी संप्रदाय तयार झालाय। त्यामुळे मंत्रशक्ती ही वारकरी संप्रदायाकडे निश्चित आहे आणि ती ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आहे। तर बांधवांनो, कर्म कधी चुकत नाही की प्रभू रामचंद्रांना सुद्धा वनवास भोगावा लागला। म्हणजे मला याच्यातून आपल्याला सांगायचंय की आपल्या जीवनामध्ये काय आपल्याला आजार होत असतील शारीरिक। काही लोकांना बघा मणक्याचे आजार असतात, मणक्यामध्ये गॅप पडतो, कुणाला उठता येत नाही, कुणाला जड उचलता येत नाही, कुणाला चालताना गुडघे दुखतात। त्यावेळेला आपण काय करतो, डॉक्टरांच्याकडे जातो, पण आपल्याला उपचार त्या ठिकाणी होत नाही बघा। अनेक गोळ्या औषधं घेतो, एक्सरे काढतो, पण उपाय होत नाही। त्यावेळेला बांधवांनो, विज्ञानाचे हात टेकतात, परंतु ज्या ठिकाणी विज्ञानाचे हात टेकतात त्या ठिकाणी अध्यात्म चालू होतं। आणि बांधवांनो, अध्यात्माची एवढी मोठी ताकद आहे की ज्यांनी अखंड विश्वच निर्माण केले त्याच्याकडे उपचार हा निश्चित आहे बघा। आणि ते म्हणजे ज्ञानेश्वरीतल्या 5 ओव्या। या 5 ओव्या जर आपण मनापासून बोललो आपण, तर बांधवांनो निश्चित आपले मणक्याचे आजार बरे होऊ शकतात। तर बांधवांनो, 10व्या अध्यायातील ह्या 5 ओव्या तुम्हाला विशिष्ट प्रकारे म्हणायच्यात। तर चला आधी ऐकूया या ज्ञानेश्वर माऊलींच्या 5 ओव्या। बांधवांनो, विश्वासानं ऐका। ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी सगळं शक्य असतं। नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया। नमो संसार तमसूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला। नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना सज्जन वनचंदना आराध्य लिंगा। नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुति सार समुद्रा मन्मथ मन्मथा। नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया। तर या ओव्या तुम्हाला दिवसातून 8 ते 10 वेळा स्पष्ट वाचायच्यात। त्या वाचण्याची पद्धत एका श्वासातून 1.5 ओवी झाली पाहिजे आणि दुसऱ्या श्वासातून अर्धी ओवी म्हणून झाली पाहिजे, हा प्रयोग करायचा आहे। परंतु बांधवांनो, आपल्याला हे प्रथम शक्य नाही बघा, जी श्वासातून 1.5 ओवी म्हणणं। त्यासाठी आपण काय करायचं, ह्या 5 ओव्या दररोज म्हणण्याचा आधी प्रॅक्टिस करायचं मनापासून। असं 7-8 दिवस झाल्यानंतर आपण हा श्वासाचा प्रयोग नक्की करा
आणि आपल्या आजारावरती मात करा. तुम्ही म्हणताल की या गोष्टीला आधार काय? तर बांधवांनो, आधार हा निश्चित असतो आणि तो आधार म्हणजे स्वामी सबितानंद यांच्या स्तोत्र मंत्रांचं विज्ञान हे एक पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये हा उपाय त्यांनी सांगितलेला आहे आणि तोच आज यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचावा हा आम्ही प्रयोग करत आहोत. तर बांधवांनो, व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला सांगतोय की कर्म चुकत नाही, कोणालाच कर्म चुकलं नाही, देवाला सुद्धा नाही. जर तुम्ही ज्ञानेश्वरीतल्या ह्या 5 ओव्या मनापासून वाचल्या, मनापासून, तर तुमचा आजार नक्की बरा होईल. आणि ह्या गोष्टीचा, या माऊलींच्या ओव्यांचा आपण जर प्रयोग केला तर आपल्या नावासहित आम्हाला कमेंट नक्की करा की मी ओव्या वाचल्या आणि माझा आजार हा बरा झाला, अशी कमेंट आम्हाला नक्की करा. बांधवांनो, हे शब्द माऊलींचे आहेत आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी माऊली अशी एक कमेंट नक्की द्या. जय हिंद, जय भारत.